परभणी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये गेल्या 3 दिवसापासून कमी अधिक प्रमाणावर पाऊस होत आहे। खरं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं जून महिन्यामध्ये तब्बल 75 मिलीमीटर पाऊस होण्याच्या आधी पेरणी न करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केला होता। मात्र गेल्या 3 दिवसापासून परभणीत सातत्यानं होत असलेला पाऊस 60 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांतून आता पेरणीची या ठिकाणी लगबग होत असल्याचं आपल्याला दिसून येते। ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या प्लॉटवरती मी आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सोयाबीन पेरणी आणि तणनाशक फवारणी एकाच यंत्राद्वारे करण्यात येत आहे। खरं तर मेच्या महिन्यामध्ये तब्बल 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता आणि वसंतराव नाईक मराठवाड्याच्या कृषी विद्यापीठानं खरं तर जून महिन्यामध्ये 70 ते 75 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन या ठिकाणी केला होता। 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस जून महिन्यामध्ये झालेला आहे, त्यामुळे शेतकरी या ठिकाणी पेरणीकडे वळल्याचं आपल्याला दिसून येते। परभणी जिल्ह्यात प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापसाची लागवड या ठिकाणी केली जाते। खरीप हंगामामध्ये सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे आणि ज्या प्लॉटवरती मी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांकडून यंत्राच्या सहाय्यानं या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात वरुण राजा कसा शेतकऱ्यांवर मेहरबान होतो, पाऊस कसा पडतो यावर शेतकऱ्यांच्या खरीपची दारोमदार असणार आहे। तुर्तास परभणी जिल्ह्यातील बळीराजा हा सोयाबीन लागवडीकडे या ठिकाणी वळलेला आहे आणि सोयाबीनची पेरणी या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।